हॅलो गाईज, आपण बघतोय इंग्लिशचा ग्रामरचा कोर्स. त्यामध्ये आपण डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट शिकतो आहोत गेल्या 1-2 दिवसांपासून. आज आपण बघूयात एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल तर त्याचं कशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीच होईल. राईट, आपण काल बघितलं की साधं वाक्य असलं किंवा इम्पेरेटिव्ह असलं, इंटरोगेटिव्ह असलं तर त्याचं कशा प्रकारे इनडायरेक्ट स्पीच होतं ते आपण काल पाहिलं, काल परवामध्ये. आज आपण बघूयात की एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असलं तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच कशा प्रकारे करता येईल. ओके, चला. इथे बोर्डवर एक वाक्य लिहितो मी. निखिल सेड, हाऊ वंडरफुल दिस इज. असं एक वाक्य आहे कोणतं पण. निखिल सेड हाऊ वंडरफुल दिस इज. हे वाक्य आपल्याला दिले त्यांनी डबल इनोटेड कॉमा मध्ये, म्हणजे अवतरण चिन्हामध्ये. याचा अर्थ हे कोणतं आहे? डायरेक्ट स्पीच आहे. आपल्याला त्याचं इनडायरेक्ट करायचं. ठीक आहे, एकदम सोपं असतं, समजून घ्या कसं करायचं. पहिल्यांदा निखिल जसाच्या तसा सेड दॅट म्हणू शकता. नसेल म्हणायचं तर त्यांनी कोणती भावना सांगितली ती भावना सांगू शकता. ते पण नसेल कळत तर एक शब्द पाठ करून घ्या, एक्सक्लेम्ड. एक्सक्लेमचा मराठीतून अर्थ झाला उद्गारला. त्याने असा उद्गार काढला की. ठीक आहे, शेवटी की येणार असतो. तुम्ही दॅट म्हणू शकता. दॅट म्हणजे की. तुम्ही या वाक्यामध्ये कोणती भावना सांगितली आहे त्याच्या अनुसरून इकडे एक्सक्लेमच्या शेजारी एक्सक्लेम्ड विथ सरप्राईज, एक्सक्लेम्ड विथ हॅपीनेस, एक्सक्लेम्ड विथ सॉरो, एक्सक्लेम्ड विथ शेम, एक्सक्लेम्ड विथ हेट असं टाकू शकता. नाही टाकलं तर काही फरक पडणार नाही. ओके, दॅट आलं याचा अर्थ पुढचं वाक्य साधं असणार, इथपर्यंत समजलं पाहिजे. आता यामधली एक आयडिया आहे. कोणतंही एक्सक्लेमेटरी वाक्य असलं त्याच्या शेवटी जा. त्याच्यातला कर्ता आणि त्यातलं क्रियापद हे शेवटी असतं. त्यातला ऍक्टर आणि त्याची ऍक्शन शेवटी असतं. ते दोघं जण पकडा आणि तिथून उत्तराला सुरुवात करा. आता याच्या शेवटी बघा कोण. धीस आणि इज हे दोघं जण आहेत ना. बस त्यांना घ्या आणि त्यांचं इनडायरेक्ट स्पीच करून टाका. सोपं असतं हे एकदम. धीसचं इनडायरेक्ट काय होईल? दॅट. दॅट. आता तुम्ही असं म्हणाल सर दॅट दोनदा दोनदा आलो. हो, त्याचा आपल्या दॅटशी काही संबंध नाही. हा दॅट म्हणजे की, हा दॅट म्हणजे ते. ओके, चला. इजचं काय झालं? वॉज. दॅट वॉज. नुसतं वंडरफुल म्हणू शकता किंवा हाऊच्या जागेवर व्हेरी लिहू शकता. व्हेरी वंडरफुल, हा कोणतं पण लिहू शकता. सोपा असतो हा प्रकार, काही अवघड नाही याच्यामध्ये. रिया सेट, what a beautiful story. परत दिस इज म्हणा, इट इज म्हणा, दिस वॉज म्हणा, काय पण म्हणा, काय फरक पडत नाही. इट इज. लक्षात घ्या, जे पण वाक्य उद्गारार्थी असतं म्हणजे एक्सक्लेमेटरी वाला, त्याचं जे व्हर्ब असतं ते नेहमी ऍक्टरच्या नंतर असतं. नोट डाऊन करा. उद्गारार्थी वाक्याचं क्रियापद हे नेहमी त्याच्या सब्जेक्टच्या नंतर असतं. तीच त्याची ओळख आहे. हा,
हाऊ ब्युटिफुल इज इट असं नाही करायचं. जर इज इट म्हटलं तर तो प्रश्न होईल. आपल्याला प्रश्न नाही बनवायचा आहे. हा, इट इज. सेम करा. रिया एक्सक्लेम दॅट. परत तसं शेवटचे दोघं जण घ्या. इटला इट राहू द्या, वॉजला वॉज राहू द्या. ए व्हेरी ब्युटिफुल स्टोरी. संपला विषय. फुल स्टॉप. मदर सेड. हाऊ fearlessly she fought. किंवा she fights, काही पण घ्या. आता या वाक्याचं उत्तर काय होईल सांगा मला फटाफट. Mother exclaimed that नाही, बोला बोला. बोला. ती तसंच राहील ना. मदर एक्सक्लेम दॅट सी वॉज. हा, शीच अशीच राहील ना. बोला, तुम्हाला जे वाटते सांगा. she सी fight वॉज फाईट फेअरलेसली. अरे आपण काय इनडायरेक्ट मध्ये काय करतो, हे पहिला फॉर्म असेल तर दुसरा फॉर्म करतो की नाही. यस. मला वाटलं तुम्ही असं कराल म्हणून मुद्दाम दिलंय. फाईट आहे ना तर फॉट करायचं. फॉट असेल तर हॅड फॉट करायचं. आपण शिकलो नाही का. she fought very fearlessly. हा, हाऊच्या ऐवजी व्हेरी म्हणायचं. व्हेरी फिअरलेसली. फुल स्टॉप. I said. What an idea. मी म्हटलं काय आयडिया आहे. उत्तर काय सांगा. I exclaimed that. आता शॉर्टकट वाटतं ना, व्हॉट एन आयडिया. पण आपल्या मनाने इट इज गृहीत धरायचं. व्हॉट एन आयडिया इट इज. मग इट वॉज अ व्हेरी गुड आयडिया. इट वॉज अ व्हेरी नाईस आयडिया असं उत्तर करायचं त्याचं. हा, कळलं का नाही कळलं. याच्यानंतर कर्ता आणि क्रियापद आपण गृहीत धरायचं. हा, इट वॉज ए व्हेरी गुड आयडिया. इट वॉज अ नाईस आयडिया. व्हॉट आहे म्हणजे ए आला पाहिजे आपल्या उत्तरात. हा, एकाच शब्दाचं जर असेल नुसतं स्टुपिड, आपण म्हणायचं ही वॉज स्टुपिड. ब्रिलियंट, नुसतं ब्रिलियंट असलं अवतरण चिन्हामध्ये, आपण म्हणायचं इट वॉज ब्रिलियंट. ठीक आहे. ग्रेट असलं इट वॉज ग्रेट, असं आपण मनाने जोडून घ्यायचं. इट वॉज, शी वॉज, इट वॉज, ही वॉज, आपल्या मनाने जोडायचं आपण. झालं की सांगा. डन. Yes, sir. Yes, sir.
कधी कधी आपल्याला ऍड ए क्वेश्चन टॅग नावाचा एक प्रश्न असतो ना? Yes, sir. टॅग म्हणजे नंतर जोडलेली छोटीशी चिठ्ठी आहे ना, शेवटी असते ना. त्याला पुच्छ Yes. प्रश्न असं म्हटलं जातं, शेपूट प्रश्न. वाक्याच्या शेवटी जोडलेला छोटासा प्रश्न, त्याला म्हणायचं क्वेश्चन टॅग. आपण म्हणतो ना बोलताना नाही का, हो की नाही, है ना, हे जे छोटे छोटे प्रश्न आहे शेवटी, त्याला म्हणायचं क्वेश्चन टॅग. बघा मग, रवी वॉज माय फर्स्ट फ्रेंड. चला डायरेक्ट लिहू वाटलेस तर, म्हणजे आपली जागा कमी होईल. असं वाक्य दिलंय, रवी वॉज माय फर्स्ट फ्रेंड. हा, तुम्हाला म्हटलं की याचं क्वेश्चन टॅग सांगा, काय होईल? काय करायला पाहिजे? नियमानुसार पूर्ण वाक्य अगोदर जसं तसं लिहून घ्यावे, कॉमा करावा, हेल्पिंग वर्ब घ्यावे. हा, हा नियम आहे. परंतु आपण ते पूर्ण एवढं लिहिण्यापेक्षा हे बघा असं लिहायला पाहिजे. खरं उत्तर असं असणार, रवी वॉज माय फर्स्ट फ्रेंड, कॉमा. अगोदर कॉमा करून घेतला. आता याच्यामधलं हेल्पिंग वर्ब शोधा, आणि जर वाक्य पॉझिटिव्ह असेल तर त्याला निगेटिव्ह करा, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह करा. ठीक आहे. Was. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? वॉज. Was. Wasn't. त्याला नॉट लावा. का बरं नॉट लावला? कारण वाक्य पॉझिटिव्ह होतं, आपल्याला निगेटिव्ह करायचं. कळतं हे? Yes, sir. त्याच्यानंतर प्रोनाऊन घ्यायचं आहे, त्यातला जो सब्जेक्ट आहे त्याच. रवी मुलगा आहे म्हणून ही लिहावं लागेल. मुलगी असते तर आपण शी लिहिलं असतं. बॉईज गर्ल्स वगैरे असतं तर आपण दे म्हटलं असतं. समजतंय? मग इथे काय येईल? वॉजंट ही. Wasn't he? म्हणजे आता इथला जो खेळ आहे सगळा, हा कशावर डिपेंड? सगळा हेल्पिंग वर्ब वरती, Barbara. राईट? Yes. कोणकोणत्या हेल्पिंग वर्बला काय काय होईल 2 मिनिटांमध्ये बघून घेऊ, तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. असं समजा 2 मिनिटं की सगळे वाक्य पॉझिटिव्ह आहे. हा, एमचं पॉझिटिव्ह वाक्य असेल तर त्याचं आरंट लिहायचं. जे थोडंसं वेगळं वाटेल तुम्हाला त्याला स्टार करून ठेवा. Hmm. इज ला इजंट, Isn't. आर ला आरंट, वॉज ला वॉजंट, वर ला वरंट, डू ला डोंट. डू कधी येणार? पहिलं फॉर्म असेल तर. डज ला डझंट. डज कधी येणार? 5वा फॉर्म असेल तर. पाचवा form. मेन वर्बचं डीडचं डीड, V2 असल्यावर. You too. Have. हॅवची मज्जा समजून घ्या. डूला पण आणि हॅवला पण. डूची काय अडचण नाही, डूला तुम्हाला जमून जाईल. ते कोणताही शब्द, खास करून हॅवच्या बाबतीमध्ये, पहिलं फॉर्म असेल त्यामध्ये डू असतो, हे आपण शिकलोय खूप वेळा. दुसरा Yes. फॉर्म असेल त्यामध्ये डीड असतो. 5वा फॉर्म असेल तर त्यामध्ये Does. डज असतो. ह्या गोष्टी नीट समजून घ्या. मग हॅव ब्रॅकेट मध्ये जर V1 असेल तर मग त्यामध्ये डूच असणार, म्हणून डोंट लिहायचं. आणि जर हॅव हेल्पिंग वर्ब असेल तर मात्र हॅवंट लिहायचं. म्हणजे हॅवच्या वाक्यात आम्हाला हे समजलं पाहिजे की ते मेन वर्ब आहे की हेल्पिंग वर्ब आहे. जर तुम्हाला समजलं की वर्ब आहे मेन वर्ब, तर मग डोंट लिहा. आणि जर ते हेल्पिंग वर्ब असेल, त्याच्या उजव्या बाजूला अजून एखादी ऍक्शन आहे, तर मात्र हॅवंटच घ्यायचं. सेम हॅज जर मेन वर्ब असेल तर त्याचं उत्तर डझंट आलं पाहिजे. जर ते हेल्पिंग वर्ब असेल
तर मात्र हॅझंट आलं पाहिजे. पॉइंट व्यवस्थित लिहा सगळ्यांनी. सेम हॅडचं, हॅड जर मेन वर्ब असला तर उत्तर डिडंट, आणि हॅड जर हेल्पिंग वर्ब असला तर मात्र लिहायला पाहिजे हॅडंट. स्टार करून ठेवा या तिघांना पण. लिहून झालं की सांगा मला झालं म्हणून. झालं सर. त्याला असेल तर शँट लिहायचं, विल असेल तर वोंट. ज्यांचे थोडं वेगळ्या होत आहेत त्यांना मी स्टार करते बघा. शुड असेल तर शुडंट, वुड असेल तर वुडंट, कांट, वुडंट, मेंट. आपण नाही एकच राहील. माझ्याजवळ बसून उपयोग आहे ना ते. नोट, एक राहिला. घरातले प्रसिद्ध डायलॉग इकडे नका ऐकू देऊ. लिहिताना मस्टंट लिहायचं, म्हणताना मस्टंट लिहायचं म्हणायचं. यूज टू मध्ये डीड आहे, ऑलरेडी ईडी लागलेला आहे म्हणून तुम्ही त्याला डीड म्हणू शकता. डेअर हे हेल्पिंग वर्ब आहे तेव्हा त्याला परत तसंच. डेअर जर मेन वर्ब असलं तर डोंट, हेल्पिंग वर्ब असलं तर डेअरंट. हा पॉइंट समजून घ्या. डेअर आणि नीड हेल्पिंग वर्ब आहे की मेन वर्ब हे समजलं पाहिजे. हेल्पिंग वर्ब कोणी पण हेल्पिंग वर्ब तेव्हा असतो जेव्हा उजव्या बाजूला एक ऍक्शन अजून असतो. नीडला पण तसंच, मेन वर्ब असलं तर डोंट आणि हेल्पिंग वर्ब असेल तर नीडंट. ऑट, ऑटला ईडी लावू शकता, ऑटेंट. झालं. झालं सर. आज्ञा दिलेलं वाक्य असेल, आज्ञार्थी वाक्य, फक्त विल्यू लिहायचं. ऑर्डर, रिक्वेस्ट, सजेस्ट असं काय असेल, ऑर्डर आणि रिक्वेस्टला फक्त विल्यू एवढाच टॅग लिहायचा. पॉझिटिव्ह आज्ञा असो निगेटिव्ह असो, गो देअर, डोंट गो देअर, दोघांना पण विल्यूज.
लेटने सुरू होणारं वाक्य जे आहे त्याला पण विल यूज लिहायचं, ती पण आज्ञाच आहे. लेट्सने सुरू होणारं वाक्य जे आहे त्याचं उत्तर मात्र शॅल बी लिहायचं. झालं? येस सर. चला आता आपण प्रत्यक्ष काही वाक्य बघू आणि त्याच्यामध्ये क्वेश्चन टॅग काय काय येईल ते बघू. हा, आय एम युअर नेबर. आरंट आहे. शाबास. एम आहे, आरंट आहे. पण जर एमचं वाक्य निगेटिव्ह असलं तर मात्र एम आय लिहायचं. आय एम नॉट देअर. काय येईल याचं उत्तर? एम आय. एम आय. सगळ्यांनी बोला. यू आर क्राईंग फॉर द केक. आरंट यू. शाबास. Check that file. विल यू. शाबास. जर तुम्हाला विल यू नाही आवडला, वॉन्ट यू आवडला, तुम्ही वॉन्ट यू पण म्हणू शकता. ठीक आहे. मगाशी पण जिथं आज्ञार्थी वाक्य लिहिलं होतं ना, तिथे नोट डाऊन करून घ्या. विल यू पण चालेल, वॉन्ट यू सुद्धा चालेल. हा, शक्यतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह वॉन्ट यू पण चालून जाईल. विल यू. शाबास. So went gone. म्यूट राहू द्या. आय अंडरस्टँड एव्हरीथिंग. आरंट आहे येईल का सर? नाही, या वर्बचा कितवा फॉर्म आहे? वन. पहिलं. पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? मग डू असतो ना, तो लिहायचा. हो. डोंट. डोंट आहे. डोंट आहे. कळलं का? हो. डिडंट शी. बरोबर. डिंट म्हणायचं. आय डोंट नो युअर फादर. डू आय. एकदम बरोबर. इथे डोंट मध्ये आहे डू, त्यालाच घेऊन टाकायचं. शी डझंट कम हिअर.
Does she? Good. He broke my nose in one knock. Didn't he? Didn't he? का बरं didn't वापरलं? Broke between. Second form आहे. Second form. हा. बरोबर. Didn't he? The boys are strong enough. Aren't they? Good. जास्त मुलं आहेत त्यामुळे they They. less. This government is not doing well. Isn't it? Isn't it? Is. एनटी कशाला लावायचं तर नॉट आहे ना ऑलरेडी फक्त इज घ्या. Sir, is. आणि गव्हर्नमेंट हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ना. इट Isn't it? इट वापरायचं प्रोनाउन त्याचं. It. एनटी नाही लावायचं. इज इट? कारण नॉट ऑलरेडी वाक्यामध्ये विचारलेला आहे. She visits many places there. Does she? Doesn't she? Doesn't. Sorry, doesn't. पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह उत्तर करायचं. P5 doesn't. My mother has many hobbies. Hasn't she? Has. मगाशी काय Doesn't सांगितलं? he, sir? Main verb आहे ना. Doesn't he ना? मगाशी काय सांगितलं? हॅव हॅज हॅड आल्यावर थोडं थांबून घ्या. काही करू नका. चेक करा. मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे? Main verb. चेक Main करा. verb. हॅज Main कोणतं वर्ब आहे? मेन वर्ब Main हेल्पिंग verb. एकटा झालाय म्हणजे मेन वर्ब आहे. कितवा फॉर्म आहे? पाचवा फॉर्म आहे ना. पाचवा. त्यामध्ये कोण आहे शेवटी? येस लागला म्हणजे कोण Yes. आहे? डज आहे. Does. Does not. Doesn't she? Haven't you? घाई करून कुठे जेवायला जायचंय का? काय म्हटलं मी? घाई नको करू म्हटलं ना. Don't you? अगोदर हे बघा, हा मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे? Main verb. Main verb. कशावरून? ऍक्शन नाही ना पुढे सर कोणती. Action नाही sir. मग हे समजलं पाहिजे. त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन नाहीये म्हणजे हा कोण आहे? आता मेन वर्ब.
मेन वर्ब असल्यावर कितवा फॉर्म आहे चेकआउट करा. पहिला फॉर्म आहे ना. येस पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो मग? डू. पाठ Do. करा. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड असतो. लिहिलंय का नाही लिहिले तुम्ही हे? डू did doing and doesn't does. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो ना. येस सर. दुसऱ्यामध्ये कोण असतो? Did डीड. आणि पाचव्यामध्ये does. डज. एवढं क्लिअर करा. तिसऱ्याच्या अलीकडे हॅव्हॅजेड असतो, तो तुम्हाला दिसतो. चौथ्याच्या अलीकडे ॲमिजर वॉजवेअर वगैरे असतो, तो पण तुम्हाला दिसतो. हा, पहिला आहे हा डोंट. The manager had two options only. Didn't he? का बरं? Had mean नाही आणि मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे. का बरं मेन वर्ब आहे? ऍक्शन नाही आली सर त्याच्या पुढे. एकदम बरोबर. आता हे कितवा फॉर्म आहे? दुसरं. सेकंड का थर्ड आहे? सेकंड आहे सर. थर्ड का बरं नाही? थर्ड कोणतं आहे? थर्डच्या शेजारी हॅव ॲज ऍड आहे. अलीकडे. चेक करा. हॅव पहिलं, हॅड दुसरं, हॅड तिसरं. कशावरून तिसरं? याच्या अलीकडे इकडे कोणतरी पाहिजे ना. समजलं का? ज्या हॅडच्या डाव्या बाजूला अजून दुसरा कोणीतरी हॅव किंवा हॅज किंवा हॅड, तिघांपैकी एक कोणतरी असेल, तोच हॅड तिसरा फॉर्म. ओके, कितवा फॉर्म आहे हा? सेकंड. चला सेकंड फॉर्म आहे. मग काय आहे त्याच्यामध्ये? Didn't he? शाबास, डीड. डिडंट ही. व्यवस्थित लिहा, लिहून घ्या, काही काही नाही. लिहून झाल्यावर सांगा. झालं सर. Isn't he? का बरं इज? इकडे थिंग्स सुद्धा होता, तरी पण का बरं इजंट पकडला? कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही काय घेताय आणि का घेताय, दोन्ही प्रश्नाचे उत्तर समजले पाहिजे. हा, तुमच्याकडे दोन ऑप्शन्स होते ना. एक थिंग्स पण होता आणि हा इज पण होता. याच्यामध्ये थिंग्स का नाही घेतला तुम्ही? डच का बरं म्हटलं नाही? बोला. हा WH वाक्य आहे ना, हा क्लॉज आहे, हा मधला सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉजचा आपल्याला काही भाग घ्यायचा नाही. आपल्याला कोणाचा घ्यायचा? मेन क्लॉजचा.
मेन क्लॉजचं वर्ब आहे म्हणून इज घ्यायचा. Yes, कळलं sir. का? Yes. हो. Isn't he? The lady whose son was lost was crying. Wasn't she? Wasn't she? इथून इथपर्यंत काही घ्यायचं नाही. हा इथे वर्ब आहे हा. Don't call me daddy. Will you? बरोबर. Sir, will you seal? Will you किंवा won't you कोणतं पण घ्या. हा हा. याचे दोन्ही प्रकार लिहिले तरी पण बरोबरच यायला पाहिजे. हा वोंट यू लिहिलं तर जास्त बरोबर यायला पाहिजे. विल यू लिहिलं तर चूक नाही द्यायला पाहिजे. हा टुगेदर वी कॅन. सोपं आहे बोला. टुगेदरला सोडून द्या. वी कॅन इतकंच वाक्य होतं हे. Couldn't we? कशाला कुडंट? कॅन नाही का चालणार? कांट वी? Shalln't I? आता काय लिहिलं 2 मिनिटापूर्वी? शल असल्यावर काय लिहायचं? Shan't I? शांताबाई लक्षात ठेवायची. शंट आय. आणि जर शल नॉट असलं तर मग शल आय लिहायचं. हा लेट्स प्ले अ गेम. Shall we? Will you? बरोबर. लिहिताय ना? Yes, sir. Could he?
बरोबर. Want it. गुड. विल आहे, विल नॉटचं काय व्हायला पाहिजे? वोंट. You. Will you. बरोबर. चला पटापट सगळेजण. थँक्यूचं उत्तर काय येईल? तुम्हाला असं वाटतं का याच्यामध्ये माणूस नाहीये? नाही सर. इथे एक माणूस असतो लपलेला. डोंट आय? Don't I. Don't I? नाही. याच्यामध्ये हे लपलेलं असतं माग. I am sorry. डोकं लावायचं रे. Aren't I. Do I? शाबास. Not आलेलं. इथे डोंट आय का बरं नाही घेतलं? सर पुढे नॉट आलेलं आहे ना. गुड Not. गर्ल, एकदम हुशार. हॅव नॉट म्हणजेच आय डू नॉट हॅव. आय हॅव एव्हरीथिंग बट आय डू नॉट हॅव अ चाइल्ड, असं वाक्य आहे ना. डू आय? Hasn't he. परत तसंच केलं का मग सारखंच? Madam, Don't he? doesn't. Doesn't he. Doesn't. Doesn't he. मला वाटतं कळलंय सगळ्यांना आता ना. Yes, sir. Yes sir. कसं Yeah. हो. लिहिलं तुम्ही? Yes.
चेंज द डिग्री बघूयात. हा, 3 प्रकारच्या डिग्रीज असतात, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह. मला वाटतं आपण मागच्या वेळेस बोललो होतो याच्यावर ना. आज आपण त्यांना चेंज कसं करायचं ते बघूया. हा, सगळ्यात पहिल्यांदा वाक्यात दिलेली डिग्री कोणती हे तरी आपल्याला कळलं पाहिजे. जर ती कळली ही पॉझिटिव्ह आहे का कंपेरेटिव्ह आहे तरच तुम्ही चेंज करू शकता. जर तुम्हाला कळलंच नाही कोणती आहे तर चेंज करता येईल का आपल्याला? नाही करता येणार ना. लिहा मग वरती 3 शब्द लिहा, पॉझिटिव्ह, कंपेरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. इथे काही ऑप्शन सांगतोय ते ऑप्शन पाठ करून ठेवा. दिलेल्या वाक्यामध्ये तो शब्दांचा सेट असला तर ते वाक्य त्याच डिग्री मध्ये राहील. मला काही हिंटिंग देतो की क्लोज. ज्या वाक्यामध्ये ऍज एज असेल ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं 100%. ऍज एज, सो एज, नो अदर, व्हेरी फ्यू. 4 पैकी कोणता पण एक सेट दिसला ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीचं राहील. म्यूट ठेवा. other than, more than any other, than most other. ज्या वाक्यामध्ये या 4 पैकी कोणी पण एक जण असेल ते वाक्य कंपेरेटिव्ह डिग्रीचं राहणार 100%. EST याला पण द घेतला समजा, द EST, द मोस्ट, वन ऑफ द, हे 3 ऑप्शन्स असतील तर ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं राहील. पाठ करून घ्या. आज रात्रीतून हे क्लिअर करा सगळ्यांनी. जेव्हा आपण उद्या डिस्कस करू याच्यावर तेव्हा पटपट सांगता आले पाहिजे कोणत्या डिग्रीचं वाक्य कधी असतं. हा, राहील का लक्षात? Yes, sir. आता अजून एक गोष्ट, कधी कधी आपण म्हणतो पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह करा, हा, किंवा कंपेरेटिव्हचं सुपरलेटिव्ह करा, सुपरलेटिव्हचं पॉझिटिव्ह करा, याचं हे करा त्याचं ते करा असं म्हणायला सांगतात काही पण. कसं करायचं समजून घ्या. हे पहिले 2 आहेत, हे जर असतील पॉझिटिव्ह त्याचं कंपेरेटिव्ह करायचं तर हे पहिले 2 वापरायचे. खालच्यांमध्ये पण हे असतात तसं काही अडचण नाही. कोणत्याचं पण पॉझिटिव्हचं कंपेरेटिव्ह होईल. मग P2C करताना पहिले 2 ऑप्शन, पहिले 2 ऑप्शन. जर पॉझिटिव्हचा हा तिसरा ऑप्शन वापरायला असला कंपेरेटिव्ह करायला हवा तर आपण पण कंपेरेटिव्ह मध्ये हा तिसरा ऑप्शन आणला पाहिजे. ठीक, पॉझिटिव्ह मध्ये हा चौथा ऑप्शन असेल तर आपण पण कंपेरेटिव्ह करताना हा चौथा ऑप्शन वापरला पाहिजे. ठीक आहे. आणि समजा पॉझिटिव्ह किंवा कंपेरेटिव्ह मध्ये हे तिसरे ऑप्शन्स असतील आणि तुम्हाला त्या वाक्यांचं त्यांनी सुपरलेटिव्ह करायला हवं तर काय करायला पाहिजे? हा जो, हे दोघं जण एकच आहेत, EST आणि मोस्ट एकच असतो, हा ऑप्शन वापरायचा. यांचं वाक्य असेल आणि सांगितलं सुपरलेटिव्ह करा तर वरच्या दोघांपैकी एक वापरा. चौथा ऑप्शन असेल त्यांनी सांगितलं सुपरलेटिव्ह करा तर आपण पण इकडे हा शेवटचा ऑप्शन घ्यायचा. इतकं सोपं कनेक्शन आहे, परंतु हे कनेक्शन खूप लोकांना माहीत नसल्यामुळं
खूप खूप लोकांना चेंज डिग्री फार फार अवघड जातं की नाही? Yes. आजच्या नंतर जाणार नाही तुम्हाला. पाठ करून घ्या. As so as no other, very few are than, more than any other, than most other, EST the most, one of the. एका श्वासात म्हणायचे, दररोज म्हणायचे, दररोज पाठ करायचं. जेव्हा तुम्ही पाठ करून घ्याल, वाक्य बघितल्याबरोबर तुम्हाला कळेल की अच्छा पॉझिटिव्हच आहे का, कोणतं करायचं, कम्पेरेटिव्ह करायचं. मला माहिती आहे हे असलं हे घ्यायचं. हा चार्ट असाच लिहून ठेवा तुमच्या वहीमध्ये कुठेतरी. चांगली प्रिपरेशन करा त्याची, मग तुम्हाला समजेल. चला दोन एक वाक्यांचं चेंज करून बघू आपण. पॉझिटिव्ह टू कम्पेरेटिव्ह करू. चला नाशिक इज ॲज रिच ॲज. कोणतं पण घेऊन टाका. नागपूर. नागपूर मोठं आहे ऍक्च्युली, नाशिक पेक्षा श्रीमंत आहे. नाशिक इज ॲज रिच ॲज नागपूर असं आपण समजू. आता एक गोष्ट आणखी, पॉझिटिव्हचं कम्पेरेटिव्ह करताना आणि कम्पेरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना, जर दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी असलं, उत्तर नकारार्थी करावं, लिहून ठेवा. पॉझिटिव्ह डिग्री जर होकारार्थी असेल तर कम्पेरेटिव्ह करताना निगेटिव्ह करा. जर पॉझिटिव्ह डिग्रीचं वाक्य निगेटिव्ह असलं तर होकारार्थी करा त्याचं कम्पेरेटिव्ह करताना, म्हणजे उलट पालट करायचं. हा, चेंज द वॉइस सारखं करायचं आणि उलट पालट करायचं. म्हणजे पहिल्यांदा नागपूर येईल, मग इथलं हेल्पिंग वर्ब सेम टू सेम घ्यायचं, नागपूर इज. आता आपण काय म्हटलं, दिलेलं वाक्य होकारार्थी असेल तर आपण निगेटिव्ह करा, राईट. मग याला काय करायचं, नॉट लावून टाकायचं. समजलं का नॉट लावायचं हे? येस और नो? Yes, sir. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह, निगेटिव्ह याचं पॉझिटिव्हचं कम्पेरेटिव्ह, कम्पेरेटिव्हचं पॉझिटिव्ह करताना व्हाईस वर्सा करायचंय. हा, आणि चेंज द व्हॉइस सारखं करायचं. शेवटच्याला इकडे आणायचं, इकडच्याला तिकडे न्यायचं, एवढंच करायचं. कॅसलिंग करायची त्यांची. हा, शेवटच्याला इकडे आणा, इकडच्याला तिकडे न्या. इकडे दोन सब्जेक्ट असतात, हा आणि हा, दोघांमध्ये कंपॅरिझन करायची, दोन माणसांमध्ये, दोन गावांमध्ये, दोन प्लेसेस मध्ये. तर नंतरची प्लेस, नंतरचा माणूस अगोदर घ्या, पहिली प्लेस, पहिला माणूस नंतर टाका, इतकं करायचं. हा, Nagpur is more rich than Nashik. आता बघा, हा इथं मुंडोळे बांधून नवरदेव तयार आहे ना, दोन दोन मुंडोळे बांधून हा नवरदेव मेन रिच. आता और दॅन लावायचं का मोर दॅन लावायचं हे कशावरून ठरेल? सिंपल, जे छोटे छोटे शब्द आहे त्यांना और दॅन लावायचं, म्हणजे मोठे मोठे शब्द आहेत त्यांना मोर दॅन लावायचं. ज्या शब्दांमध्ये ए ई आय ओ यू हे जे आपले सिलेबल्स आहेत ना, स्वर, वॉवेल्स, हे 3 किंवा 3 पेक्षा जास्त येतील ते शब्द ऑटोमॅटिक काय होऊन जातील, मोठे होऊन जातील. बरोबर, लांबलचक होतील ना. आता बघा कोणतं पण बघा, एक शब्द आपण लिहू, अट्रॅक्टिव्ह. किती झाले याच्यामध्ये? 1 2 3 4, भरपूर सगळे झाले. मग 4 4 वॉवेल त्यामध्ये आल्यामुळे तो शब्द मोठा झाला की नाही झाला? येस सर, मोर दॅन. मग याला और दॅन नाही माहिती, त्याला काय लावायचं, मोर More. आणि मोस्ट लावायचं. हा, सगळ्यांनी हा पॉइंट नोट करून घ्या. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा जास्त त्याच्यामध्ये वॉवेल्स येतील तेव्हा मोर आणि द मोस्ट हे ऑप्शन वापरायचे. ओके, राहील लक्षात? येस सर. रिच मध्ये किती आहेत? एकच आहे ना. येस, रिचर दॅन मग नाशिक. रिचर दॅन करायचं त्याला. हा, नागपूर इज नॉट रिचर दॅन. काय उरलं आता? नाशिक. कळतंय का नाही कळतंय बघा. समजतंय? Yes, sir. पॉझिटिव्हचं निगेटिव्ह करा,
तर कम्पेरेटिव्ह होईल. कम्पेरेटिव्हचं पण उलट तसंच करा तरच ते होईल पॉझिटिव्ह. हा, आणि हे सगळं पाठ करा. त्या 2-3 गोष्टी लक्षात घ्यायचं. स्क्रीनशॉट वाटल्यास तर काढून घ्या. याची प्रिंटआउट काढून ठेवली तरी चालेल चेंज द डिग्रीसाठी. फार महत्वाचं आहे आणि कुठेही तुम्हाला मिळणार नाही कुठल्या ग्रामरच्या पुस्तकामध्ये. हा, त्यामुळे चला हे ग्रामरचं पुस्तक उघडून बघतो. हे फक्त एकाच ग्रामरच्या पुस्तकात मिळेल तुम्हाला, माझ्याच बेस्ट ऑफ लक मध्ये. पुस्तक अमेझॉनवर आहे का बघू शकता तुम्ही जाऊन. काय नाव आहे सर? बेस्ट ऑफ लक. हो. इंग्रजी सोपं आहे. ठीक आहे. माझं नाव टाका राज शेळके सर. चला आज आपण इथे थांबूयात. आज वर्षाचा पहिलाच दिवस आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. खूप तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. यावर्षी आपण सुजलाम सुफलाम होऊयात, देश प्रगतीपथावर नेऊयात आणि स्वतःच्या ज्ञानामध्ये भर टाकू. ठीक आहे. चला थांबू इथे. येस सर. त्याला भेटू आपण. हा, टेक केअर. बाय बाय. बाय सर.